हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण पाहणार आहे डिझाईन्स, सिंपल डिझाईन कशा बनवायच्या। बॉर्डर वगैरे असतात आपल्या त्या आणि फ्लावर्स असतात ते, आणि हे किती नोझल घेतलेले आहेत मी। तर आपण हे घेतलेलं आहे स्टार नोझल, स्मॉल साईज आहे, कारण हे प्रत्येक केकवरती आपण याच्यापासून डिझाईन करू शकतो आणि सगळीकडे यूज होणार आहे। ठीक आहे, 1 kg, हाफ kg किंवा 2 टायर असेल, 3 टायर असेल, सगळीकडे आपण ह्या डिझाईनचा यूज करू शकतो। जसा डिझाईन असेल कस्टमर जसे आपल्याला पाठवतील, ज्यावेळेस आपल्याला कधीतरी कस्टमर सांगतात की तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्याच्याप्रमाणे बनवा, तर ह्या नोझलमध्ये काय करायचे, पायपिंग बॅग। ठीक आहे, तर पायपिंग बॅग पण आपल्याला मीडियम साईज घ्यायची, कारण त्याच्यामध्ये जो प्लास्टिक असतो तो पण चांगल्या क्वालिटीचा असतो आणि आपण वॉश करून पण यूज करू शकतो, पण शक्यतो वॉश करून नाही यूज करायचं, एकदा यूज करायची आणि फेकून बस। आणि पायपिंग बॅग फेकून द्यायची, त्याच्यातलं नोझल नाही फेकून द्यायचं। थोडीशी डिझाईनचा केक होता आणि त्याच्यामुळे एक्स्ट्रा क्रीम शिल्लक राहिलेली होती आहे। फुल फ्लावर ते पण, आणि हे पण तसंच करायचं, एकदम रोजेस सारखा छान लुक येतो। तर अशा प्रकारे आपले हा डिझाईन झाले आहे तिथं कंप्लीट। तर आपल्या पेजवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर लीफ कसं बनवायचं, तर ग्रीन कलरचं कलर घ्यायचा, व्हिप क्रीममध्ये ॲड करायचा आणि मिक्स करायचं, प्रॉपर मिक्स करायचे, कारण कुठलाच कलर टाकला तरी आपल्याला प्रॉपर कलर येत नाही। थोडंसं हलकंसं असं प्रेस करत घ्यायचं, इकडे पाठीमागं घ्यायचं आपल्याकडे। जेवढे तुम्हाला लीफची साईज हवी असेल तेवढी आपण करू शकतो। कधी कधी एका केकवर जास्त छोटीच असते, पण क्वचित एखाद्या फ्लावरसाठी आपल्याला असं मोठं लीफ लागतं, तर त्याच्यासाठी आपण असं करायचं। ओके, लीफच्या नोझलने पण खूप सारे डिझाईन येतात करता। ठीक आहे, आणि मी आपला स्मॉल बिझनेस स्टार्ट करण्यासाठी पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तिथे पण तुम्ही पाहू शकता। खूप कमी बजेटमध्ये चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरून आपण स्टार्ट करू शकतो होम बेकरी। तर जे नवीन स्टार्ट करत असतील त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे व्हिडिओ तो, कारण मी पण ज्यावेळेस स्टार्ट केलं होतं त्यावेळेस एकदम म्हणजे जसं ऑर्डर येईल तसं थोडं मटेरियल मी घेतलं होतं, आणि मोस्टली मी स्क्रॅचपासूनच बनवत होते स्टार्टिंगला, कारण प्रीमिक्सचा रेट पण जास्त असतो आणि आपल्याला नवीन मग ऑर्डर थोड्याशा रिजनेबल रेटमध्ये द्यायचे असतात कस्टमर लोकांना, आणि स्क्रॅचपासून पण छान टेस्ट येते। ठीक आहे, त्याचा पण एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, पाहू शकता। मैद्यापासून केक कसा बनवायचा तो खूप म्हणजे ना 3 महिने तर मी मैद्यापासूनच केक बनवून देत होते, आणि नंतर मग ज्यावेळेस ऑर्डर एकदम वाढल्या त्याच्यानंतर मग मी प्रीमिक्स यूज करायला सुरुवात केली, आणि प्रीमिक्स पण पिल्सबरीचं वापरायचं। आता हे आहे रोज नेल। ठीक आहे, हे काहीतरी समथिंग 40-50 रुपयाला भेटतं, आणि हे आहे रोजेस बनवायचं आपलं ते असतं नोझल। अगोदर काय करायचं, थोडंसं असं उंच करून घ्यायचं, त्याच्यामुळे काय होतं, जो आपण रोज बनवणार आहे ना त्याला लुक छान येतो। आणि जर तुम्हाला मोठं फ्लावर बनवायचं असेल तर अजून थोडंसं उंच करायचं, कारण हे रोज नेल आहे, जे नोझल आहे ते स्मॉल आहे, त्याच्यामुळे याने स्मॉलच रोज बनणार। तर अशी कळी बनवायची अगोदर, आणि त्याच्यानंतर अजून त्याला आपल्याला यू शेपमध्ये
किंवा सी शेपमध्ये, उलटा यू आणि सी. तर अशा प्रकारे आपल्याला हे असे रोजेस बनवायचे आहे. तर माझ्याकडे थोडीशी क्रीम होती म्हणून मी त्याचं थोडासा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण आपल्या यूट्यूब पेजवरती खूप सारे डिझाईन शेअर केलेले आहेत, त्या पाहू शकता तुम्ही. आणि याचबरोबर मी एक केकचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे याच व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये पण त्या केकवरती एवढे सारे रोजेस आहेत ना, आणि सर्व ह्या स्मॉल नोझलनेच बनवलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण हाफ केजीचा केक बनवतो त्यावेळेस आपल्याला ह्या नोझलने बनवू शकतो आपण. ठीक आहे. तर उलटा यू किंवा सी शेपमध्ये असं आपण करू शकतो. आणि फायनल अशी एक लाईन द्यायची त्याला. ठीक आहे. तर इथे मी तुम्हाला डस्ट करून दाखवणार आहे. रेड कलरचा डस्ट आहे हा. जर डस्ट होत नसेल तर काय करायचं, आपल्याला डस्टचा तो थोडासा टॅप टॅप करायचा, म्हणजे समोरवरती एकदम कलर आलेला असतो तो खाली पडतो आणि मग प्रॉपर डस्ट होतं आणि एकदम डार्क रेड होतो. जर डार्क रेड फ्लावर्स पाहिजे असेल ना, तर क्रीममध्ये कधी काय होतं, डार्क कलर बनत नाही. तर त्याच्यासाठी आपण रेड कलरनेच रोज बनवायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती असं डस्ट करायचं. खूप छान लुक येतो आणि एकदम डार्क. व्हॅलेंटाईन डेसाठी स्पेशल, व्हॅलेंटाईन डे म्हणा, ॲनिव्हर्सरी स्पेशल, एंगेजवाल्यांसाठी पण आहे. आणि त्याला असं लीफ बनवायचे. एकदम सोप्या पद्धतीने करू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं हे झालं आहे रोज रेडी. आणि आपण बनवणार आहे आता केक. तर केकला मी आयसिंग करून घेतली आहे, प्रॉपर फिनिशिंग दिलेली आहे. आणि याच्यावरती रोजेस बनवून आपल्याला फक्त लावायचे आहेत, कारण खूप वेळ जातो. आणि हा व्हिडिओ मी पहिला पण एक अपलोड केलेला आहे. हा सेम डिझाईनचा रिपीटेड ऑर्डर आहे हा, म्हणजे ऑर्डर कस्टमरचा आहे, त्याच कस्टमरचा नाही. ठीक आहे. आता ॲनिव्हर्सरीचा म्हणजे सीझन चालू आहे, तर त्याच्यामुळे अशा ऑर्डर येत राहतात. अशा प्रकारे इथं मी क्रीममध्ये थोडासा येलो कलर मिक्स केलेला आहे. तर एकदम एकच ड्रॉप मिक्स करायचा. आणि हा आहे आपला पिंक कलर. अशा प्रकारे सर्व रोजेस लावून घ्यायचे. जसा डिझाईन असेल तसा केकचा रेट आपला फिक्स करायचा. एक्स्ट्रा डिझाईन असेल तर त्याचा थोडंसं एक्स्ट्रा चार्जेस लावायचे. म्हणजे काय होतं की कस्टमरला पण नवीन डिझाईन भेटते आणि आपल्याला पण काहीतरी नवीन काहीतरी करायला भेटतं. आणि आपला एक मेनूमध्ये ॲड होतो आयटम. तर हे काय केले मी, पायपिंग बॅग घेतली आहे, त्याला थोडंसं पुढे कट मारायचा आणि असे त्याचे फुलाचे जे देठ असतात ना ते काढायचे आणि त्याला नंतर लीफ लावायचे किंवा क्रीमचे लीफ असतात ना लीफ नोझलने, तर लीफ लावून घ्यायचे. ठीक आहे. तर एकदम असे ॲनिव्हर्सरी स्पेशल ऑर्डर होता हा, जस्ट रात्रीच दिला आहे तो बनवून मी. कारण ॲनिव्हर्सरी जास्त लोकांना लेट नाईट 12 वाजता सेलिब्रेशन करायचं असतं, त्याच्यासाठी ॲनिव्हर्सरीच्या ऑर्डर नेहमी लेट नाईटच असतात, कारण सरप्राईज वगैरे द्यायचं असतं. बस इथं लीफ लावायचे, ते स्मॉल आहेत लीफ, कारण फ्लावर्स पण आपल्या इथं स्मॉलच आहे, त्याच्यामुळे स्मॉलच लीफ लावून घ्यायचे. इथं पण थोडासा बाहेरचा आवाज येतो आहे, तर थोडासा, कारण प्रत्येक वेळेसच व्हिडिओ स्टॉप करताना नंतर कळतं ना की व्हिडिओ स्टॉप करायला पाहिजे होता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपला हा केक इथे झालेला आहे रेडी. अशा प्रकारे छोटे छोटे लीफ लावून घ्यायचे. ओके, थोडंसं इथं हे झालं पण काही नाही, कारण ते काढलं तर त्याचा लुक थोडासा खराब होण्याची शक्यता असते. असे वरती पण थोडेसे लीफ काढून घ्यायचे. आणि केक मेसेज होता काहीतरी, केकवरती मेसेज होता हॅपी ॲनिव्हर्सरी, लव्ह यू, बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू अगेन. थँक्स फॉर वॉचिंग.